नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। यावेळी एका महत्त्वाच्या बातमीनं दिलेल्या निवेदनामुळे चर्चा सुरू झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील पूर्णानगर बस स्थानकावर एसटी महामंडळाच्या जलद बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होत असून नागरिकांना देखील दैनंदिन जीवनात गैरसोय सहन करावी लागत आहे। या संदर्भात नागरिकांनी आणि स्थानिक नेत्यांनी राज्य परिवहन विभागाने लक्ष वेधले आहे। चला याबाबत सविस्तर माहिती घेऊया। पूर्णानगर बस स्थानकावर एसटी महामंडळाच्या जलद बसेस थांबत नसल्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पूर्णानगर आणि आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांना अमरावती शहरात शिक्षणासाठी जावे लागते, परंतु बस न थांबल्याने त्यांना अधिक पैसे खर्च करून दुसऱ्या मार्गाने अमरावती जाणे भाग पडते। या कारणामुळे आर्थिक त्रासही वाढला आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यावर नागरिक आणि स्थानिक नेत्यांनी राज्य परिवहन विभागाचे लक्ष वेधले आहे। स्थानिक उपसरपंच उमेश महिगे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वाखाली एका निवेदनाद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या समस्येवर तातडीने उपाय शोधण्यासाठी मागणी करण्यात आली आहे। आज आम्ही विभाग जे नियंत्रक आहे आपले निलेश बेलसर साहेब यांची भेट घेऊन पूर्णानगर बस स्टॉपवर बस थांबत नसल्यामुळे अतोनात परिसरातील लोकांचे व विद्यार्थी जे अतोनात नुकसान होऊन राहिले। शैक्षणिक त्यांचं सत्र वाया चाललं। शाळेला ते वेळेवर पोहोचत नाही, कॉलेजला ते वेळेवर पोहोचत नाही किंवा कोणाच्या काही अडचणी असतात। हे सर्व लोक पूर्णानगर बस स्टॉपवर घंटोंशी थांबत असल्यावरही बस तिथं थांबत नसल्यामुळे लोकांना खूप अडचणीला सामोरं जावं लागत आहे। म्हणून आज आम्ही विभाग नियंत्रक बेलसर साहेबांची यांची भेट घेतली। त्यांना सांगितलं, सर्व अडचणी सांगितल्या। त्यांना उद्यापासून तुमचे कर्मचारी पूर्णानगर बस स्टॉपवर बस थांबवण्याकरता पाठवण्याची सूचना देण्यात आल्या। जर ह्या परिसरात पूर्णानगर परिसरातील लोकांना जर महामंडळकडून जर त्रास होत असेल, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता जर बस उपलब्ध होत नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कायदा हातात घेऊ, पण कुठल्याही परिस्थितीत गावातील व गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना अमरावती जाण्या येण्यासाठी जर त्रास होत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही। यात काही गोष्टी वेगाने सुधारित केल्या तरी शिक्षणावर होणारा परिणाम आणि नागरिकांचा त्रास दूर होईल अशी आशा आहे। राज्य परिवहन विभागाने लवकरच या समस्येवर योग्य कारवाई करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। अधिक माहितीसाठी आणि भविष्यातील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज।